नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज श्री गुरुदेव सद्गुरु स्वामी श्री तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं व्यासं शुकं गौरकरं महान्तं गौरदेवगुरुमठशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपादिन्यहस्तामलकं च शिष्यम् सद्गुरुं संततमान्ति श्रुति शङ्करं शङ्कराचार्यं केशवं सिद्धभाष्यतो वन्दे भगवन्तो नित्यं श्रुतं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मा ईश्वरं मुक्तिवेदविभागि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पूज्य श्री सद्गुरु स्वामी परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्वेतकेशव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज शिकवतात मार्गावर सत्संग सुरू आहे। विषय आपला चाललेला आहे की साधकाला ही शक्तिपाताची दिशा झाल्यानंतर त्याला अनेक प्रकारच्या क्रिया होतात। या क्रियांचं जे स्वरूप आहे त्या साधकाला कळत नाही, ते तुमच्या त्या क्रियांच्या आनंदामध्ये जोडत असते। तथापि शास्त्रकारांनी या क्रियांचा चांगला निश्चय करून त्या साधकांचे प्रकार तयार केलेले। हे साधकांचे 4 प्रकार आहेत। तेव्हा आपण कोणत्या प्रकारामध्ये सध्या बोलायचं, पण आपल्या अनुभूती ही खरी अनुभूती किती जरी सांगितलं की तुम्ही आता आम्ही करत असं आहे कसं आहे ते पाहणं कधी सांगणं आणि आपला प्रत्यक्ष अनुभव वेगळा जर असेल
सांगण्यात आपल्या अनुभवावरून कोणत्या प्रकारात बसते तेव्हा साधकांचे हे जे 4 प्रकारे अनुभूतीवरून बोलतात हे 4 प्रकारे आरंभ अवस्था, घटावस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था या 4 अवस्था असतात. साधकाच्या ह्या ज्या 4 अवस्था आहेत त्या प्रत्येकाला त्याचा साधन म्हणून प्राप्त होतात. ही आरंभ अवस्था आहे ती आरंभ अवस्था आपल्याला प्रत्येकाला येते. दिशा झाल्यानंतर जेव्हा साधकाला अनेक प्रकारच्या क्रिया करतात तेव्हा त्या क्रिया मूलाधारातल्या तत्वाच्या असतात आणि हातयोगाच्या वेळेस शिकायचे असतात. कारण पृथ्वी तत्व हे जडतत्व आहे आणि जडतत्वामधून शुद्धीकरण करण्यासाठी बलपूर्वक चांगल्या जोरदार क्रिया कराव्या लागतात तरच मूलाधार चक्र शुद्ध होते. म्हणून मूलाधारातल्या ज्या क्रिया आहेत त्या हातयोगाच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांनी आरंभ होतो साधनेला. आता सगळ्या साधकांना कसा अनुभव असला प्रत्येकाची चित्तभूमी प्रत्येकाचे जे संस्कार भांडार आहे ते भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला सारख्याच सुरुवातीला सुद्धा सारख्या क्रिया होतील. परंतु सर्वसामान्य पद्धतीने सांगितलेले असते की सुरुवातीला हातयोगाची क्रिया कशा होते तेव्हा बाहेर जसं आपल्याला ज्ञान आणि ज्ञेय अशा कार्यक्रमांमधून आपल्याला जगाचे ज्ञान होतं. त्याला आपले डोळे पाहणारे बुद्धी जाणणारी तिच्यामध्ये गुण बुद्धी वगैरे हे जाणणारे ज्याला जाणतो ते ज्ञेय असते. अशा प्रकारचा आपला नेहमीचा व्यवहार ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या शिस्तीतून चाललेला आहे. हा जो साधक आहे आता ह्या बाह्य कर्मातून तो अलग होतो. बरोबर आहे. जेव्हा आम्ही साधनेला बसतो आणि साधनेच्या क्रिया जेव्हा सुरू होतात तेव्हा आम्ही जगातल्या कर्मापासून भिन्न होतो, अलग होतो. अशी कल्पना करा की आपण साधनेला बसलो पण आपल्याला क्रिया सुरू झाल्या. त्या वेळेला कोणतरी हाक मारले आपल्याला, हो आई बसलेलं होतं बालगुजरात राहून गेलं ना चाललेलं किंवा अशी एखादी अशी बाह्य कर्माची गोष्ट आहे. ते कर्म आपलं आपण सगळी आपण बसले साधनेला आज आपल्याला कोणी आठवण करून दिली किंवा हो तुम्ही काय बसला ते तुमचं अमुक अमुक राहिलं ना. आता बाह्य कर्म करायचं का आपल्या साधनेवरून चालत आलेली ही जी क्रिया आहे तेव्हा आपली बाह्य कर्म जी सांगतात ती आपली त्रिकुटीतून चालत असतात. परंतु आता ह्या ज्या क्रिया आपल्याला सुरू झालेल्या आहेत या क्रिया त्रिकुटीच्या माध्यमातून चालत नाही. त्या कर्मांच्या मागे मन नाही. बाहेर काहीतरी काम करतो आपण त्या बाहेरच्या कर्मांच्या मागे मन असतं आणि मनाच्या आत्मेवर आपली सगळी नियम कृती कर्म करत असतात.
हे आपण लगेच पाहतो. मन सांगितलं पाहतो, मन सांगितलं बोलतो, मन सांगितलं वाण देतो, सगळं मनाच्या आधी आपली सगळी इंद्रिये बनतात. परंतु साधनेत बसलो आपण की ती साधनाची शक्ती जी एखादी आहे ती त्या मनाला बाजूला बाजूला. आता हा शेजारचा ताबा मी घेतलेला आहे, तुला माझ्याच ताब्यात राहावं लागेल. अशा प्रकारे मनाला ती त्या इंद्रियांपासून दूर करते आणि स्वतः ती इंद्रियांचा ताबा देऊन इंद्रियांतून क्रिया करते. स्वतः निश्चित रूपा आपण साधनेला बसल्यानंतर ज्या क्रिया सुरू होतात त्या आपल्या मनाने सुरू करतात, बुद्धीने सुरू होतात. जशी जगाची कामं आपण आपल्या मनाने बुद्धीने करतो तशा क्रिया आपण करत नाही. त्या क्रिया आपोआप सुरू होतात. आपोआप बोलण्याच्या कारणाचं की तिची शक्ती देत आहे कुंडलिनी, ती शक्ती किंवा ती कुंडलिनी शक्ती त्या क्रिया करते आणि मग आपला कर्ता भाव निघून जातो. कर्ता भावही गेला, मी करणारा नाही या क्रिया करतो ज्या कुंडाल्या मला त्या करणारा मी आहे. कर्ता भावही गेला आणि कर्ता भाव गेल्यामुळे मग त्या कर्माचं जे मीपण आहे निमित्त हेही गेलं. माझं कर्म आपल्याला जेव्हा क्रियाशक्ती क्रिया करते त्यावेळेला ती क्रिया मी करतो असं म्हणतो. त्या ठिकाणी मीचा विसर पडलेला असतो. तुमचा मी भाव हा गायब, म्हणजे तुझा प्रस्तुत भाव त्या ठिकाणी नाही, मीपणा नाही. मीपणा प्रस्तुत भाव नसल्यामुळे हे कर्म माझं आहे, मी माझी क्रिया आहे असंही म्हणत नाही. त्या ठिकाणी जातात आणि या क्रियाचा जो आनंद आहे तो माझाच आहे असं म्हणत नाही. म्हणजे क्रियाचं जे फल आहे आनंद तोही तेही माझं नाही, हे शक्तीच आहे. शक्ती करते, शक्ती देते आणि शक्तीच आपल्याला या क्रियांना युक्त करते. म्हणजे जेव्हा दिशा म्हणून आपल्याला क्रिया सुरू होतात त्यावेळेला आपण पूर्णपणे शक्तीच्या आत मिळून जातो. हे तर प्रत्येकाला माहिती आहे की त्यावेळेला शक्तीच आपल्याकडे सगळं करून देते. हा जो प्रकार आहे आता किती बदल झाला. हे जगामधली सगळी कर्म करत असताना साधनेला बसण्यापूर्वी आपण सगळी मला अशा पद्धतीने हे करत होतो आणि साधनेमध्ये बसल्यानंतर होणारी सगळी क्रिया ही शक्तीच आहे. आणि आश्चर्य असं की जोपर्यंत तुझी साधना चालली तोपर्यंत तुझी शक्ती करते असं तुम्ही समजता. साधनेमध्ये बाहेर गेला एकदा पुन्हा तुमचं तेजस येते, पुन्हा ते नवीन बसत जन्मामुळे, पुन्हा तुमचं काही राहत लागलं राहतो. तशाच पद्धतीने शास्त्रकार असं सांगतात आणि तुला आता साधनेमध्ये जे तुझं कर्तृत्व निघून गेलं होतं, गुरुकुला निघून गेलं होता, तुझा आपले स्वार्थ निघून गेला होता, तसंच तू उठल्यानंतर सुद्धा तू जगाची कर्म करताना सुद्धा तो भाव ठेवला. तसंच करला तो त्या ठिकाणी सुद्धा असंच म्हणला की आता मी हे जे काम करून आले ना ते काम मी करते, शक्ती करते आणि खरी शक्तीच करते. शक्ती करते आहे असं म्हण आणि ती सुद्धा कर्म जी आहेत बाहेरच्या जगाची ती कर्म म्हणजे शक्तीच्या क्रिया आहेत असं समज. असं आम्ही कधी समजतो. त्या क्रियेत
ती जी बाहेरची कर्म आहे ती माझी, मी, मला त्या भावनेला मी करतो. अशा तऱ्हेनं या जगाचे संस्कार आम्ही सारखे जमवतो आणि शक्तिमत्तेसाठी 1 तास 2 तास 7 दिवसानंतर एवढ्या वेळामध्ये तुम्हाला त्या कर्मातून बाह्य कर्मातून सोडून तुमचा दृष्टाभाव जागृत करते, कर्तृत्व भाव नैसा करते, तुमचा अहंकार नैसा करते, तुमचा अहंकारा नैसा होऊन जातो. ही जी सुरुवातीची अवस्था आहे या अवस्थेला आरंभ असं म्हणतात. ही आरंभ अवस्था आहे. आता ही आरंभ अवस्था आमची जी आता साधनेमध्ये असते, ही आरंभ अवस्था परिपक्व व्हायला पाहिजे, पक्की व्हायला पाहिजे. कशी होणार? एखादी गोष्ट पक्की होण्यासाठी आपण काय करतो? तुम्हाला एखादी गोष्ट पक्की ठसवायची आहे तर पुन्हा 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 आरंभ अवस्थेमध्ये आम्हाला जे लाभलं, ज्या पद्धतीने आम्ही त्या क्रिया समजत होतो, करत होतो, हा आरंभ अवस्थेचा जो अनुभव आहे तो पक्का ठसला पाहिजे. याच्यासाठी आम्ही काहीच करत नाही. तेव्हा आरंभ अवस्थेमध्ये साधक ज्या क्रिया करतो त्या सगळ्या क्रिया शक्ती करते असं समजून करत बसतो आणि मग तो सगळं बाजूचं जग दिसून जातो. तेव्हा आता शास्त्रकार असं सांगतात की अरे साधका, तुला शक्तीने प्रथम स्थितीमध्ये पहिल्या आरंभ अवस्थेमध्ये जो अनुभव दिला तो अनुभव तो आता वाढवणं, पक्का करणं. म्हणून पहिल्या अवस्थेमध्ये आसन, मुद्रा, बंध, प्राणायाम, नाना प्रकारच्या क्रिया असतात त्या सुरुवातीच्या. त्या क्रिया करीत 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 नाडी शुद्ध होऊन जाते, शरीर शुद्ध होऊन जातं, मन, बुद्धी, चित्त सगळं शुद्ध होऊन जाते. तेव्हा अशी साधना करत 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 आपलं शरीर जे आहे ते परिपक्व होऊन जातं. परिपक्व म्हणजे मजबूत होऊन जातं आणि मग ते शरीर त्याच्या ताब्यात राहतं. आता हा जो भाव आहे साधनेतून त्यानंतर जगामध्ये जातो आणि पुन्हा तिथे मग मन येतं, बुद्धी येते, कर्माविषयी जी अहंकाराने हा मुलाला सणांनी सुरू मिळतात. हा धीरेपणा झाला अवस्था परिपक्व अवस्था त्या साधकाला येते की जो साधक साधनेतून उठला आणि बाहेरच्या जगाच्या कार्यामध्ये जरी लागला तरी तो असं समजतो की हे जे कर्म आहे हे कर्म माझी शक्ती करते, ही माझी शक्तीची क्रिया आहे असं समजून ते कर्म करतो. असं आम्ही कधीच करत नाही. म्हणजेच हे जे कर्म आहे हे कर्म दृष्ट्या भावाने करतो आहे, शक्ती करणारी आहे, शक्तीमुळेच तिचा लाभ होणार आहे त्या कर्माचा, क्रियेचा.
अशा प्रकारचा भाव आम्हाला जगाची कर्म करत असताना सुद्धा राहायला पाहिजे. मग समजायचं की बापूंची आरंभ अवस्था परंतु तुमच्या आमच्या जगाच्या कर्मामध्ये ही आरंभ अवस्था राहत नाही. हा जो पहिला अनुभव आपल्याला शक्य दिला तो राहत नाही. दोन आपल्याला असं सांगतात की बाबा लोक शरीराला पक्क करा. घटावस्थेचं वर्णन करतात. घटावस्थेमध्ये त्या साधकाची अवस्था कशी असते ते सांगतात. वायू पश्चिमतो वेदम पूर्वं आपूर्य सुस्थिरम. वायु पश्चिमतो वेदम पूर्वं आपूर्य सुस्थिरम यत्र तिष्ठति सा वेत्ता घटावस्था विवेकामध्ये. धनी लोकांनी या अवस्थेला घटावस्था असे म्हटले. घटावस्था वेत्ता विवेकामध्ये या श्लोकात बघा छान. वायू पश्चिमतो वेदम. हा जो वायू आपला प्राणवायू शिला मदत करणारा तो वायू आणि ही शक्ती आता पश्चिमेकडे जाते. आपण श्वास घेतो जो श्वास घेतो तो त्या नाकातून पूर्ण भागात जातो. परंतु घटावस्था सुरू झाली हे हा जो प्राण आहे ही जी शक्ती आहे ती आता पश्चिम मार्गाचं कार्य सुरू. अर्थात आरंभाला सुद्धा ज्या क्रिया झाल्या त्या पश्चिम मार्गामधून झालेल्या आहेत. परंतु इथे असं सांगतात की वायू पश्चिम आपूर्य सुस्थिर. परंतु तो जो वायू पश्चिमेला गेला ती जी शक्ती आता पश्चिमेला गेलेली आहे ती मूलाधारातून वर गेली अधिष्ठानामध्ये की तिथे सुस्थिर होते. अधिष्ठान चक्र हे कुंडलिनीचं निर्माण राहते. मूलाधारापासून वसरली की तिथे अधिष्ठान चक्रात राहते. अधिष्ठानामध्ये ती गेल्यानंतर सांगतात की मग त्यावेळेला आपल्या चित्तामध्ये मनामध्ये उठणाऱ्या ज्या वासना आहेत कामना आहेत त्या मंद होऊ लागतात. बघा वासनांचा ऱ्हास होऊ लागतो. इच्छा कामना वासना ज्या आपल्या होत्या त्या अधिष्ठान चक्रामध्ये शक्ती आणि वासना कामना जर आपल्या नष्ट झाल्या वासना कामना ह्या जगाच्या लाभासाठी असतो. जगाचे तरी जगाचा व्यवहार त्याच्या संबंधीच्या ज्या वासना आणि कामना असतात आपल्या आणि या वासना आणि कामना आपल्या साधनेमध्ये विघ्न आणणाऱ्या संस्कार आणणारे आहेत. परंतु जेव्हा आपण परिचय अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला त्या वासना कामना सगळ्या निघून जातात. त्यावेळेला आपल्याला कुठलीही वासना नसते कामना नसते इच्छा नसते विसरून गेलेलं असते आणि म्हणून स्थिरता येते.
परिचय अवस्थेमध्ये आरंभ अवस्थेचा स्थिरता नाही. ही जी आरंभ अवस्था आपल्याला झाली की सर्व अनुभव आला की शक्ती सगळं करते, मन काही करत नाही, मनाला बाजूला हाकत देते आणि सगळ्या शरीराचा ताबा ती शक्ती घेते. हा जो अनुभव आपल्याला आरंभ अवस्थेत आलेला आहे, या अनुभवाला स्थिर करण्याचं कार्य घटावस्थेमध्ये येतं. मग तुमच्या वासना कामना जर आता त्या ठिकाणी मला आठवल्याच नाही त्या साधूमध्ये आठवण कशाचा होईल, तर आठवण होतो तो नेहमी सद्गुरूंचा, भगवंताचा, ईश्वराचा, म्हणून तुम्ही बघा साधनेमध्ये जेव्हा साधक बोलत असतो, हाणत असतो, तेव्हा जे क्रिया होत असतात त्या वेळेला त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते सगळे देवा सुंदरीचे असतात, भगवंताच्या सुंदरीचे असतात. कोणत्या देवाची माणूस घेतो म्हणजे त्यावेळेला त्याच्या स्मरणामध्ये भगवान असतात. जगाच्या कामनापासून संपलेला आहे त्याला, जगाचा कुठलाही त्याला बोध मिळाला. जगाचा बोध संपून देवत्वाचा बोध होणं, देवत्वाकडे लक्ष लागलं आणि त्या देवाचं किंवा सद्गुरूच नाम सतत जपत राहणं, बोलत राहणं त्या क्रियेमध्ये हा परिचय अवस्थेचा आपल्या घटावस्थेचा प्रकार आहे. घटावस्थेमध्ये तो असा घट्ट होतो की बाहेरच्या कामाला वाचल्या वगैरे सगळं विसरून देवाकडे बोलण्यासाठी किती सोपं काम आहे. असं जर एखाद्या माणसाला, नाशिक माणसाला म्हटलं काय काही समजा देवाचं नाव घेतला तेव्हा नाशिक माणसं मग ऐकणार या शुक्रपाताच्या दिवशीमध्ये सापडले ते आता येत नव्हते, काही नाही, पण समजा त्यांनी घेतली दिशा तर मग आपोआप त्याला तिथं त्या शक्तीनं त्याला ते बाहेरचं जे नास्तिकपणाचं वेळ आहे ना तेही काढून टाकले. त्याच्या वासना कामना ज्या इच्छा असतात त्याच्या बाहेर फेकलेल्या असतात आणि त्याला देवत्वाची आठवण येते. असं आपल्याला देवत्वाची आठवण देणारं दुसरं कोणी आहे का? आणि ती आत्मतेची शक्ती आपल्याला त्या अवस्थेमध्ये किंवा क्रिया होतात त्या क्रियांमध्ये आपल्या वासना फार होते आणि भगवंताची नावं येतात, गुरूंची नावं येतात, देवदेवताची नावं येतात. तेव्हा परिचय अवस्था मोठी सुंदर अवस्था. या घटावस्थेमध्ये दोन अशा क्रियांचा समावेश, हठयोग आणि लययोग या दोन योगांचा मिलाप होतो. घटावस्थेमध्ये हठयोग आणि लय, आरंभावस्थेमध्ये हठयोग असतो. तिथे ज्या क्रिया होतात त्या हठयोगाने होत असतात, परंतु वरच्या घटावस्थेमध्ये तो गेला की त्याच्या जोडीला लय दिसतो आणि लय योग काय करतो, लय योग त्याच्या अंतःकरणामध्ये लय निर्माण होतो. लय होता ते जे पसरलेलं मन आहे, ते जे बुद्धी आहे त्याची, ते जे जीवन आहे त्याचं, ते जे त्याचे विचार आहे त्यांचा विलीनीकरणाचा भाव होतो. सगळं लय होतो त्यांचा. एवढा लाभ हा
असे आपल्याला जर किती वाटले की नको बा मला हे विचार यायला का, नको बा मला ते स्मरण यायला का, नको मला आता ती एक वाचन मिळणार, नको मला ते असं तुम्ही किती बाहेर म्हटलं तरी ते जाणवलं. परंतु शक्ती आपल्या साधनेमध्ये बरोबर त्या साधकाला सावरून देते. त्याच्या सगळ्या वासना कामना वगैरे वगैरे काढले असेल मागे त्या आनंद असेल घडल्याच आहे. परंतु स्थिरपणा येतो. ही अवस्था ही स्थिरतेची अवस्था आहे. आणि जसे लय यायला लागले विलीन होत जात सगळं मंद होत स्थिर होत होते. सुस्थिरता येते. सुस्थिर होणं म्हणजे शांत होणं, स्थिर होणं. ही स्थिरता यायला लागली रे लागली की त्याला असं वाटतं आपण विरक्त व्हावं, वैराग्य यावं आपल्याला. आणि अशा अवस्थेमध्ये वैराग्याची स्थिती होते. वैराग्याचा अनुभव जगामध्ये येईल आपल्याला, पण तो फार कठीण येतो. परंतु साधनेने शक्य होऊन जातं. कारण ती साधना काय करते, शक्ती काय करते, त्याचा सगळ्या वासना कामना इच्छा काय जे त्याचं असेल तुला आठवण होते आणि तो विरक्त होत जातो. नको मला ते म्हणतो असा शांत होत जातो, स्थिर होत जातो. ही लय अवस्थेची स्थिती आहे. लय अवस्था आली राहिली की तो अतिशय स्थिर होतो. आणि ही लय अवस्था आपल्याला आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी फार उपयुक्त आहे. गडबड गोंधळ असला तर आत्मस्थिती प्राप्त करता येत नाही. म्हणून शांत स्थिर असं स्वरूप आपण व्हायला पाहिजे. घटकावस्थेमध्ये मन जे असतं ते मन आता बाहेर काढल्यामुळं त्या मनाला एक प्रकारची सवय होत जाते. आतापर्यंत त्या मनाला अशी सवय नव्हती. आतापर्यंत ते मन इंद्रियांचा मिळत आहे आणि माझ्या मताप्रमाणे इंद्रिय काम करतील म्हणून मन इंद्रियांच्याच मागे राहायचं. आता मनाला बाजूला केल्यामुळे ते मन आता वेगळं झालं आणि मन मग वेगळं झालं की मनालाही सवय लागून जाते आपल्याला आनंद घ्यायची. मग ती इंद्रियांच्या मागे लागत नाही आणि आपल्याला फायदा मनाला इंद्रियांच्या बाजूला करून ते मन अलग राहण्याची त्याला सवय लागणं एवढा लाभ आहे. असं बघा तुम्ही नोकरी आपल्याला असं सुट नाही. आपल्या प्रत्येक कर्माच्या क्रियेच्या मागे बाहेरच्या जगातल्या मन असतो. मन बुद्धी याच्याशिवाय आपली कर्म होतच नाही बाहेर. परंतु ही घटावस्था आलेली आहे साधनेमध्ये की ते मन चुपचाप अलग राहतं, वेगळं होतं, ते आणि स्थिर होतं. हा मोठा लाभ आहे घटावस्थेचा. ते मन बाजूला राहून स्वस्थ झालं किती शुद्ध व्हायला लागतं. किती शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. पण मनाची शुद्धी झाल्याशिवाय बाहेरच्या जगातल्या कर्मामध्ये कर्म शुद्धी तरी कशी. मन जर बिघडलेलं असलं कर्म म्हणून या ठिकाणी आपल्या या साधनेमध्ये घटावस्था आलेली आली की त्या घटावस्थेमध्ये ते मन असं बाजूला जाऊन बसतं पाहत राहतं त्या शक्तीकडे. जी शक्ती सेवा करते मग ते असं बाजूला राहून त्याला ती सवय होऊन जाते अलिप्त राहण्याची. आणि अलिप्त राहून पकडण्याची त्याला सवय झाली की मनाचा गोंधळ कधी होत नाही आपला. आपली साधना किती महत्वाची साधना आहे हे
सहसा लोकांना कळत. मन शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं, नाऱ्या शुद्ध होता, सगळं शुद्ध व्हायला लागतं. आणि मग त्या कुंडलीचा जो दुसरा प्रवास आहे ब्रह्मरंध्रापर्यंत ब्रह्मरंध्र आहे आज्ञाचक्राच्या वर. त्या दोन ध्येयाच्यामध्ये आज्ञाचक्र आहे आणि त्या आज्ञाचक्रावरून शक्तीवर गेली की ते ब्रह्मरंध्रामध्ये. रंध्र म्हणजे छिद्र. ते ब्रह्मरंध्र म्हणजे अतिशय बारीक छिद्र आहे. पण ते ब्रह्माकडे जाणार नेणार छिद्र आहे. म्हणून त्याला ब्रह्मरंध्र म्हटलेले आहे. त्या ब्रह्मरंध्रामधून आम्ही कोणी जात नव्हतं. आपण ही साधना घेतल्यामुळे ती कुंडलिनी शक्ती त्या ब्रह्मरंध्रामधून घुसलेली आहे. ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला काही बाहेरून मार्गे का आमचा प्राण आमचा हा जो ब्रह्मरंध्रामध्ये घालून नसतो का काहीच माहिती विचारलं. म्हणून हे सगळे योगिक आहे. म्हणून त्या ब्रह्मरंध्रामधून प्राणाचा प्रवाह होऊ लागतो. ती शक्ती कुंडलिनी जवळ लागते आणि ती ब्रह्मरंध्र तो छोटो बारीक आहे. त्यामध्ये कुठलाही दुसरा पदार्थ नाही. शक्ती सूक्ष्म आहे. तो प्राणी तिच्यामध्ये मिसळलेला सूक्ष्म झालेला आहे. म्हणून त्या गतिमान शक्तीने आणि प्राणाने त्या ब्रह्मरंध्रामधून शिरता येतो आणि त्या ब्रह्मरंध्रामधून ते बाहेर पडतात. सहस्रार चक्रातून जाणारा तो मोठा मार्ग आहे ब्रह्मरंध्र हा. तेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये जाण्याचा मार्ग अत्यंत सरळ होतो. घट अवस्थेमध्ये म्हणून घटावस्था आली पाहिजे तिथे साधकाला. आता ही जी आरंभावस्था आणि घटावस्था आहे या दोन अवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर मग साधक आता तिसऱ्या अवस्थेकडे जायला लागतात. ही जी तिसरी अवस्था आहे तिला परिचय अवस्था म्हणतात. ही परिचय अवस्था तर फारच आनंदाची आहे. परिचय अवस्थेचं वर्णन करतात. शास्त्र वर्णन करतो परिचय अवस्थेचं. न सजीवो न निर्जीवाः न सजीवाः न निर्जीवाः काये तिष्ठति निश्चलम्. काये तिष्ठति निश्चलम्. न सजीवाः न निर्जीवाः काये तिष्ठति निश्चलम्. यत्र वायु स्थिरा यत्र वायु स्थिरा हृदय सेयं परिचय भूमिका. सेयं परिचय भूमिका. तेव्हा ही जी परिचय अवस्था आहे ही परिचय अवस्था अत्यंत आनंदाची अवस्था आहे. कशी माहितीये त्या अवस्थेमध्ये तो जो साधक गेलेला आहे त्या ब्रह्मरंध्रावर प्राण गेलेला आहे. त्या वेळेला तो जिवंत आहे का गेलेला आहे हेही कळत नाही. याचं काहीच कारण नाही. जिवंत आहे परंतु त्याची अशी काहीतरी अवस्था झालेली असते तो देहभान सगळे विसरलेला असतो. त्यामुळे न सजीव न निर्जीव तो सजीव आहे का निर्जीव आहे
हेच कळत नाही. तो साधक जो आता परिचय अवस्थेमध्ये चाललेला आहे, केलेला आहे, त्या परिचय अवस्थेतला तो साधक तो जिवंत आहे का निर्जीव गेलेला आहे हे कळत नाही. निश्चल हा तिष्ठती कसा राहतो तो अगदी स्थिर राहतो. समाधीच्या अगोदरची अवस्था ही याच्यानंतर समाधी पुढे पण शक्ती आता संसाराकडे कधी आहे ना ब्रह्मरंध्रातून आणि ब्रह्मरंध्रातून ती दर्शना मना समना वगैरे ज्या अवस्था आहे त्या पार करत करत युवक चढते आणि मग त्या वेळेला त्या साधकाला अत्यंत आनंदाची सुस्थिर अशी अवस्था प्राप्त कारण सगळा प्राण त्याचा संस्काराकडे होतो. त्याच्या शिराच्या सगळ्या संवेदनांना कमी झालेले आहे. शरीराकडे आता त्याचं लक्षच नाही. शरीर त्याचा आता स्तब्ध झालेलं आहे. अशी ही जी अवस्था आहे ही परिचय अवस्था आहे. तेव्हा परिचय अवस्थेमध्ये साधकाचे ज्ञान अंतर्बोध अवस्थेतील आकाशामध्ये वेदनाकडे चाललेले आहे. हे जे चिदाकाश आहे आत्म्याच्या जवळ जे आकाश असते त्याला चिदाकाश म्हणतात. त्या चिदाकाशाकडे ते शक्तीचं कामगारीचं वाहन ते वाहन करणे. त्यामुळे प्राणशक्ती कुंडलिनी देवी हृदयाकाशामध्ये प्राण स्थिर करते आणि आता ती सहस्रार चक्रामध्ये शिरणार आहे. श्रीनगर अजून परिचय अवस्था झाली ही सहस्रार चक्रामध्ये जाण्याची तयारी करून आली म्हणजे समाधीची ही पूर्व अवस्था आहे. म्हणजे समाधी काय असेल याची जाणीव याचा अनुभव साधकाला परिचय अवस्थेमध्येच होऊन जातो. परिचय अवस्थेमध्ये समाधीचा त्याला अनुभव समाधी लागला म्हणून त्याचा सगळा देहभाव सगळं देहाची जागृती संवेदना सगळ्या बंद आहे. निश्चल झालेला आहे. शांत झालेला आहे. प्राणाचा निरोध होतो. प्राणाचा निरोध म्हणजे काय त्याच्या नाकाला सहा हात लावला श्वसन चाललंय का वास जाईल म्हणजे त्याची श्वासाची गती बंद होईल. प्राण निरोध म्हणजे श्वासगती बंद होईल. मरायला लागलं काय नाही. तो मराठी मुलांना अत्यंत आनंदाच्या अवस्थेमध्ये तो वागतो. तो जिवंत राहतो. आनंद भोगतो. परंतु सगळं शरीर बंद राहत. प्राण बंद झाल्यानंतर मग सगळ्या शरीरातल्या सगळ्या नाड्या रक्तप्रवाह पचन संस्था जेवढं काय जे चाललंय शरीराचं सगळं बंद. सगळा कारखाना बदलून शरीरात आणि अशा अवस्थेमध्ये तो साधक परमानंदाने बोलत असतो. महाआनंद त्याला झालेला असतो. शरीर निष्क्रिय झालेले पूर्ण निष्क्रिय हालचाल नाही शरीराने निर्जीव झालेले त्याच्यामध्ये आता संवेदनाच राहिलेली निर्जीव. साधकाचा देह मृतवत आहे काय असं वाटायला लागतं. कारण त्याची जी बाह्य लक्षणं आहे
ती एखाद्या मेलेल्या माणसातून आहे. मेलेला माणूस जसा अचेतन होऊन जातो, त्याच्यावर चेतना नसते. हा जो साधक आहे परिचय अवस्थेमध्ये गेलेला, हाही देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर अचेतन आहे, निर्जीव आहे. परंतु त्याचं जीवन जे आहे ते आनंदाचं मध्ये सुषुम्ना नाडीमध्ये, त्याचे सगळे प्राण आता सुषुम्नेमध्ये गेलेले आणि सुषुम्ना त्याची चालू आहे. आणि सुषुम्नेमधून तो प्राण भ्रमणातून संस्काराकडे चाललेला आहे, अशी प्रक्रिया सुरू आहे. म्हणून तो मिळलेला नाही. महाआनंदाचा परमानंदाचा तो त्या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा बाह्य लक्षणांनी जरी तो सजीव वाटला नाही तरी अंतर्मनातून तो सजीव असतो. ही परिचय अवस्था आहे. या परिचय अवस्थेमध्ये प्राण आणि आत्मशक्ती कुंडलिनी आत्मशक्ती एकत्र होतात. त्यामुळे महायोगातील परिचय अवस्था किंवा जिला सिद्धावस्था आपण म्हणतो, ती सिद्धावस्था म्हणजे परिचय अवस्था. सिद्ध झाला बा तो मागणार, त्याला सगळं प्राप्त झालं, साधनेने त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या, सिद्ध झालेल्या. तेव्हा ही जी परिचय अवस्था आहे ही सिद्धावस्था. या अवस्थेला प्राप्त झालेला साधक सिद्ध होतो, त्याला अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. हे सामर्थ्य कुठून लागते? तेव्हा तो मेलेला नाहीये, तो अधिक बलवान झालेला आहे, महासमर्थ झालेला आहे. कुंडलिनी देवीची कृपा आणि गुरुदेवाचा परमानुग्रह यामुळे परिचय अवस्था प्राप्त होईल. या शरीरामध्ये आता प्राण केवळ त्याच्या संकल्पाप्रमाणे वागतो. त्याची जर इच्छा असतील तेव्हा त्याला तो ब्रह्मानंद सगळं चाललेलं आहे, सुषुम्नामध्ये सर्व खेळ चाललेला आहे. पण जर त्याने संकल्प केला तर तो संकल्पाने आपल्या मुखामधून शब्द काढू शकतो, संकल्पाने आपले हातवारे करू शकतो, संकल्पाने पुन्हा उभा राहू शकतो. म्हणजे संकल्पहीन त्याचा प्राण असतो. बघा हे मोठं आश्चर्य आहे. आता आपला प्राण आपल्या अधीन आहे का? नाहीच नाही. परंतु परिचय अवस्थेमध्ये असलेला जो साधक आहे त्याचा प्राण त्याचा संकल्प म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. म्हणून त्याच्या इच्छा ज्या असतील, संकल्प जे असतील, त्या संकल्पाप्रमाणे त्याची शक्ती झालेली. त्याच्या सगळ्या शरीरामध्ये तो कुठल्याही देहामध्ये तो असेल त्याने सगळं खेचून घेतलेलं आहे. देह तो निर्जीव झालेला आहे, परंतु त्या देहाला पुन्हा सजीव करण्याचं कार्य तो संकल्पाने करतो. पुन्हा तो प्राण खाली खेचतो आणि सगळ्या शरीरात पसरवतो. पुन्हा त्याला कळाला म्हणजे समाधीच्या अगोदरची ही अवस्था असल्यामुळे त्याला समाधी अजून प्राप्त व्हायची आहे. परंतु समाधी सारखी जवळजवळ अवस्था असल्यामुळे त्या समाधीतून तो पुन्हा खाली येतो आणि पूर्ववत होतो. तेव्हा साधक योगाला अनिर्वचनीय सुखाचा अनुभव येतो. आता हे जे सुख त्याला प्राप्त होऊन राहिलेले
शक्ती ज्या सहस्रार चक्राकडे चाललेली आहे त्या सहस्रार चक्राकडे जाताना जो रस्ता आहे, जो मार्ग आहे त्या प्राणाचा, तो अति सूक्ष्म आहे आणि आपल्या मेंदूवरून तो प्रवाह वाहत असल्यामुळं हा आनंदाचा प्रवास आहे. शक्ती त्याच्या प्राणाला खेचत असते आणि तो प्राण त्या शक्तीच्या अधीन असल्यामुळे तिकडे फिरत येते. अशा प्रकारे परिचय अवस्था मोठी अलौकिक येणारी अवस्था आहे. समाधीमध्ये गेल्यानंतर मग सर्व बंद, परंतु समाधी पूर्वीची अवस्था असल्यामुळे त्याला म्हटलं तर पुन्हा तो सजीव होऊन जातो, म्हटलं तर पुन्हा निर्जीव होऊन जातो. ही कठीण आपल्या शरीराला निर्जीव करणं आणि आपल्या शरीराला सजीव करणं हे त्या शक्तीच्या ताब्यात असेल, त्या प्राण शक्तीच्या ताब्यात असेल. एवढा पराक्रम जेव्हा शक्ती तो त्याला प्राण करून घेते, खेचून घेते, तेव्हा तो अगदी निर्जीव होतो आणि असं वाटतं की मेला, मृत्यूवर अवस्था होते. आणि ही शक्ती करून जेव्हा तो प्राण जागेवर टाकला जातो त्याला सजीव होतो, तेव्हा मरण आणि जीवन यांचा अनुभव परिचय अवस्थेमध्ये प्रत्यक्ष येतो. आणखी मरणाची अवस्था काय असली, मरण आणि जीवन या दोन अवस्थांचा अनुभव त्याला आपल्या ध्यानामध्ये घडून घेतला. अशी ही परिचय अवस्था महाराज आपल्या साधनेमधून प्राप्त होते. अशा काल चांगल्या प्रकारची साधना करणारा सर्वात सत्संगाची वेळ झाल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. हा सुंदर विषय आहे. अजून एक अवस्था आपली निष्पत्ती अवस्था करून आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ.